यदशे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखिता है माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा हे सोंग सारिले या रूपे अनंते हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढेही बहुत करणे आहे माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे दे प्रेम काही कळा आहे तुका मने धर्म संस्थापने हरी आहे तुका मने धर्म संस्थापने केला नारायणे अवतार माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे दे प्रेम काही कळा देवादि देवा जगत्रय देवा देवादि देवा जगत्रय देवादि देवा जगत्रय देवादि देवा जगत्रय हरि श्री केशवा विनंती माझी हरि श्री केशवा विनंती माझी हरि श्री केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा देवादि देवा जगत्रय जीवा पर्यसी केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा हरी मस्तक माझा पायावरी आवार करी संतांच्या जय गावी केला वास त्याशी नसावे उदास विढल कुंडली येदशे चरित्र केले नारायण येदशे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखिता आहे हरी माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे दे प्रेम काही कळा कीर्तन रूपी सेवे करता म्हणजे निरूपणा करता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची राखरांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा द्रुपदा सहित 4 चरणाचा सरळ पंथी बाळक्रीडापर प्रकरणातील अभंग असून तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून जगन्नियंत्या भगवान परमात्म्यानं जी गोकुळामध्ये चरित्र केलं ते चरित्र नेमकं किती दशेमध्ये केलं दशानाम अवस्था आणि जगाचा मालक नेमका कशासाठी अवतीर्ण झाला याचं सविस्तर चिंतन म्हणजे हा अभंग आहे विठ्ठल प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या अस्सीमागात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजनिधी ज्ञानी यांचे राजे साधकांचे माई बाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्व माऊली ज्ञानोबराय अखिल विश्वाच्या परमार्थुद्रामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी गायनाचार्य मृदंगाचार्य परिसरातून गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये पुण्यभूमी पावन क्षेत्र घनसरगाव नावाचं गाव आणि या घनसरगाव नावाच्या गावामध्ये गेल्या 11 वर्षापासून बरोबर आहे ना अविरतपणे सुरू असणारा अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहातील आज सांगता समारोप म्हणून काल्याच्या कीर्तनाची सेवा भगवान दत्तात्रेयाच्या पवित्र दरबारामध्ये अवधूत चिंतन दत्तात्रेय मूर्ती त्यांच्या जन्मोत्सवाचं औचित्य साधून हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे। माझा योग चांगला
की यावर्षी आपल्या सगळ्यांच्या वतीनं योगायोगानं काल्याची सेवा माझ्या वाट्याला आहे. आपण सगळेजण त्यानिमित्तानं उपस्थित आहात. माता भगिनी, पुरुष मंडळ, छोटे छोटे बालगोपाळ, टाळकरी मंडळी, मृदंगवादक, विनेकरी आणि कॅमेरावाले, माईक सिस्टीमवाले सर्वजण आवर्जून उपस्थित आहात. आपल्या सर्वांना विनम्र भावाने अभिवादन करतो. खरं म्हणजे कीर्तनाच्या माध्यमातून माझा सेवेचा पहिला योग आहे, बरोबर आहे का नाही? सेवेचा पहिला योग आपल्या गावामध्ये आलाय आणि त्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी मला अन्न घेऊन आले दिलीपांना, बरोबर आहे का नाही, ह्या गावामध्ये. पण आपण सर्वजण त्या निमित्तानं उपस्थित आहे. तुम्हा सर्वांना स्वर्बन करा. मनापासून मी धन्यवाद देतो. आपल्या चरणावर नतमस्तक होतो आणि वेडी वाकडी वाक्पुष्पांजली प्रभू चरणी भगवान दत्तात्रेयाच्या चरणी समर्पित करण्याच्या उद्देशानं तुम्ही आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिला. काला शब्दाचा अर्थच होतो. काला काला म्हणजे काय? काला शब्दाचे अनेक अर्थ केले. त्याच्यामध्ये काला शब्दाचा अर्थ करत असताना मूळ शब्द आहे कल नावाच्या धातूपासून काला शब्द तयार होतो. व्याकरण परिभाषेमध्ये धातूचे कल कलहती, कलहती म्हणजे भांडण करणे. भांडण करणे अर्थाचं द्योतन करणारा कल नावाचा धातू आहे आणि त्याचा अर्थ कसा करायचा? कल संमेलने. थोडक्यात मिलन म्हणजे काला. मिलन म्हणजे काला. काय कशाचं नाव? काला. मिलन म्हणजे काला. त्याच्यात संमित प्रकारचं मिलन त्याचं नाव काला आणि विषम प्रकारचं मिलन त्याचं नाव संसार. विढल. संमित प्रकारच्या मिलनाचं नाव काय होतं? सज्जनाव काला होतं. बोलत चला मोकळ्या म्हणणं. संमित प्रकारच्या मिलनाचं नाव काय? काला. आणि विषम प्रकारच्या मिलनाचं नाव काय? संसार. बरोबर आहे का नाही? इथं जो काला केला तो संमित प्रकारचं मिलन आहे. लक्षात यायला लागलं का माझं बोलणं? आणि म्हणून काला शब्दाचा अर्थ मिलन आहे. कशाचं मिलन आहे? ज्ञानोबराय म्हणतात जीव परमात्मा दोन्ही बैसोनी ऐक्यासनी जयाची हृदय भवनी विराजती. म्हणजे जीव आणि देव या दोन्हीचं ऐक्य. ऐकायला लागलात का? जीव आणि देव या दोन्हीचं ऐक्य त्याचं नाव आहे काला. लक्षात आलं का नाही? एक हरी आत्मा जीवा शिवा समा वाया तू दुर्गमा धारी मन वाया तू दुर्गमा धारी मन. एक हरी आत्मा जीवा शिवा वाया तू दुर्गमा धारी मन वाया तू दुर्गमा धारी मन. आत्मा जीव आणि शिव. जीव शिव समा म्हणजे देव आणि जीव या दोन्हीचं मिलन. ऐकायला लागलात का? देव आणि जीव या दोन्हीचं काय? मिलन. त्याचं नाव काला. एक अर्थ. काला शब्दाचा दुसरा अर्थ होतो काला म्हणजे पूर्णविराम. काला म्हणजे काय? पूर्णविराम. थोडक्यात ज्ञानोबराच्या भाषेत जर सांगायचं झालं तर जई परोते काही आणि करण्याची नाही. पुन्हा ज्याच्या पलीकडे जाऊन काही करायचंच राहत नाही त्याचं नाव काला. आणि गावठी भाषेत सांगू का? काला झाला की हाला. काला झाला की हाला. आणि काला झाल्यावर जर साठे महाराज आला काला. आज आहे का नाही? बोला की. म्हणजे काला झाला की सप्ताह संपला. असं काही बाबा वेगळं सांगायची गरज आता काही सांगायची गरज आहे का? सप्ताह संपलाय म्हणून माणसं जीवन हात धुवून गेले की माहिती झाले की आज काला झाला त्यार्थी सप्ताह बोला की संपला. आता वेगळं जाहीर करायची गरज आहे का? नाही गरज. म्हणजे दुसरा अर्थ होतो पूर्णविराम. काला शब्दाचा तिसरा अर्थ होतो काला नाम प्रसाद. काला नाम प्रसाद. आणि प्रसाद म्हणजे प्रसाद असतो प्रसन्नता. म्हणजे देवाची प्रसन्नता मिळविणं त्याचं नाव काला. ज्ञानोबराच्या भाषेत कुणा कुणावर झाली प्रसन्नता? ह्या असल्या बारक्या बारक्या लेकराव देव प्रसन्न झाला. ज्ञानोबराय म्हणतात ह्या देवाची प्रसन्नता तया श्री शंभूची प्रसन्नता लाहिजे की उपमन्नूची अर्था काय क्षीराब्दी दूध भाता देजे चिना. म्हणजे देवाची प्रसन्नता कुणावर झाली? बारक्या बारक्या लेकराव झाली. ह्या असल्या बारक्या लेकराव झाली. कुणाची? हो कुणाची? देवाची प्रसन्नता. उपमन्नू नावाचं एक बाळ होतं उपमन्नू.
त्या उपमन्यू नावाच्या बाळानं आईकडं दूध किती मागितलं होतं देवाकडं? देवाकडं दूध किती मागितलं? बोला की. वाटी. अण्णा किती मागितलं? वाटीभर मागितलंच होतं, वाटीभर. बरोबर आहे का नाही महाराज? पण दिलं किती? क्षीराचा सागर उपमन्यू, क्षीराचा सागर उपमन्यू, अठलपती बाळ वैष्णवीला धुरू, क्षीराचा सागर उपमन्यू, क्षीराचा सागर उपमन्यू. आढळपदी बाळ वैसवीला धुरू आणि क्षीराचा सागर उपमन्या. त्या उपमन्याला देवानं मागितलं होतं, त्यानं किती दूध? वाटीभर. देवानं दिलं किती? दुधाचा सागर. बरोबर आहे म्हणतात. मागा दूध दे म्हणतली यासाठी, आघविया क्षीराब्दीची करोनिया वाटी, उपमन्या पुढे दुर्जेटी ठेविली जैशी, तया श्री शंभूची प्रसन्नता. बरोबरचे शब्द आहेत. लाही जे कीर उपमन्यूची या अर्था, काय क्षीराब्दी दूध भाता देई जे चिना. म्हणजे वाटीभर मागितलं आणि दिलं किती? दुधाचा सागर. एवढा लवकर प्रसन्न. एक जणाला माईच्या पोटातच देव प्रसन्न झाला. कुणाच्या पोटात प्रसन्न झाला? ओ बोला की टाळकरी. माईच्या पोटातच देव प्रसन्न झाला. झाला का नाही? हो. परीक्षिती राजा दर्शन दिलं का नाही परीक्षितीला देवानं? भगवान धामाला चालले, पांडवाला सगळ्याला दिलं. कुंतीला विचारलं तुला काय पाहिजे? तिनं दुःख मागितलं. काय मागितलं तिनं? दुःख. सगळ्यालाच सगळं दिलं आणि निघायच्या टायमाला उत्तरा धावत आली, भगवान वाचवा वाचवा. काय झालं? उत्तर आहे काही नाही, माझ्या गर्भाला कोणीतरी छेद करण्याचं काम करते, अस्त्र सोडलेलं आहे. लक्ष द्यायला लागलंय का नाही? मग भगवान परमात्म्यानं सूक्ष्म रूपानं गर्भात प्रवेश केला आणि परीक्षितीला दर्शन दिलं. दिलं का नाही दिलं? हा मधल्यामध्ये ह्याच्यापेक्षा दुसरं सांगतो अजून. ऐकून नारदाची गोठी, तेने मज गर्भीच मारिली मिठी. त्यानवरची उभी कुणाला माहिती का? तो जन्मला कयाधूचे पोटी, भक्त जगजेटी प्रल्हाद. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवा सत्वर म्हणजे जरा बोर व्हायला का? मला जरा नवीनच आले. बोर नाही व्हायला? कच्चे आज सांगू एकदा म्हणजे फ्रेश होतील, बाकी काही नाही. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला. बरोबर आहे की? आताच काय करायचं? 2च तास झालेत मला आताशी. बरोबर आहे का नाही? आताशी तर तासाला लागले. उद्धवा लाधला कृष्णदाता. थोडक्यात मुद्दा एवढाच आहे, विषय एवढाच आहे की देवाची प्रसन्नता म्हणजे काला. देवाची प्रसन्नता म्हणजे काला. 3 अर्थ झाले आणि 4था अर्थ संतानुमते काढला. आता कसं आहे बघा, आपण काय म्हणतो? कुणाचा प्रसाद? आज कुणाचा प्रसाद आहे? हा भारतीबुवाचा. हो ठीक आहे, भारतीबुवाच्या दरबारात सेवा आहे, त्यांच्या निमित्तानं कार्यक्रम आहे, ही गोष्ट ठीक आहे. पण प्रसाद आज कशाचा? काल्याचा ना गावकऱ्याचा काय संबंध आहे का? सप्ता भारतीबुवाचा आहे. सप्ता कोणाचा आहे? भारतीबुवाचा आहे. आणि पट्टी कुणाची? गावकऱ्याची. पण प्रसाद कुणाचा आहे? असं लक्षात आलं का नाही? प्रसाद कुणाचा? काल्याचा. आता आपली सरळ भाषा आहे की प्रसाद काल्याचा, पण प्रसाद काल्याचा नाही. ऐकायला लागलात का नाही? मग
काल्याचा नाही, चा म्हटलं की चाचीचे येते, तिथं काय येते चाचीचे, आणि चाचीचे आले की षष्टी केली जाते व्याकरणामध्ये. काय केली जाते? षष्टी. इथं षष्टी करायची गरज नाही, इथं सप्तमी तत्पुरुषात विग्रह करावा लागतो. कसा? मी करून दाखवतो. काल्याचा नाही, काला एव प्रसाद, म्हणजे काला स्वतंत्र प्रसाद आहे, त्याला कुणाचा आधार घ्यायची गरज नाही. काल्याचा प्रसाद म्हणलाय, प्रसाद पण कुणाचा? काल्याचा. असला आधार आला का नाही बोला की? प्रसादाला आधार कुणाचा आला? काल्याचा. इथं आधार नाही जमत, निराधार योजना आहे. लक्ष द्यायला लागले का नाही? आधार कार्ड जमत नाही, इथं कुणाचाच आधार नाही, त्याला प्रसाद म्हणतात. एकटच आहे ती. मग प्रसाद कुणाचा? काल्याचा प्रसाद नाही, कचीचे आलं ना, काल्याचा नाही, गावकऱ्याचा नाही, काला येव प्रसाद. कळलं का? मग प्रसाद कुणाचा माहिती तुम्हाला? नाही माहिती. तुम्हाला माहिती का? नाही माहिती. तुम्हाला नाही. तुम्हाला जुनं खोड की इकडं माहिती का? नाही. अण्णाला बी माहित नाही वाटतं, तुम्हाला बी माहित नाही. माहिती पण डोकं लागा नाही तिथं. हा, ते बरोबर केंद्रित करी नाही लक्ष. मी सांगतो ऐका. देवाच्या प्रसादे करारे प्रसादस्तु प्रसन्नता. मग प्रसन्नता कुणाची? देवाची. झालं, देवाच्या प्रसादे करारे भोजन. म्हणजे काला कुणाचा? काल्याचा प्रसाद आहे का? देवाचा प्रसाद आहे. आजचा प्रसाद भारतीबुवाचा. कुणाचा? भारतीबुवाचा. देवाचा आहे का नाही बोला? देवाचा प्रसाद आहे. मग प्रसाद म्हणजे काला, पूर्णविराम म्हणजे काला, मिलन म्हणजे काला, 3 अर्थ झाले. आणि चौथा अर्थ संतानुमते काढला. कोणता अर्थ काढला? चौथ्या अर्थ असा काढला. कसा काढला? चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे. हरी बोल, हरी बोल. उच्चारावे आणि केले देवे गोकुळी. गोकुळामध्ये देवानं जे काही चरित्र केलं, माझ्याकडे बघा, कुठं? गोकुळात. कुठं? गोकुळात जे चरित्र केलं, त्या चरित्राचा आपल्या तोंडानं काय करायचं? सजनानं उच्चार करायचा. त्याचं नाव काला. कुठल्याही गावचं काल्याचं कीर्तन आज असलं तरी तिथं गोकुळातल्या चरित्राचा काय केला जातो? विचार केला जातो. नाहीतर दुसरं काय नाही महाराज. काला म्हटलं की कृष्णाच्या लीला. आपल्याकडे गावठी म्हण आहे, काला नाम लीला. काला नाम लीला. आणि त्या बी लीला म्हणजे राखिले सवंगडे सहित गाई, राखिले सवंगडे सहित हे गाई न ते लीला चरित्र पोवाडे, गाई न ते लीला चरित्र पोवाडे, गाई न ते लीला चरित्र पोवाडे, राखिले सवंगडे सहित गाई, राखिले सवंगडे सहित गाई, गाई न ते लीला चरित्र पोवाडे आणि राखिले सवंगडे सहित गाई. गाई सहित आणि गोकुळामध्ये जे काही कृष्ण परमात्मेने चरित्र केलं त्या चरित्राचा काय करायचा? उच्चार. काय करायचा? उच्चार. त्याचं नाव काला.
मग आता कृष्णाचं चरित्र का कमी चरित्र आहे का? हा अहो याच्या खोड्या किती सांगू. महीपत्र सिंधू आटे, बाई तुझा लाडका कान्हा तुझी तुलाच गोड वाटे. महीपत्र सिंधू आटे म्हटलंय. हा अहो समुद्राची जरी शाई केली, सरस्वती लिहायला बसली आणि पृथ्वीचा कागद केला, तरीही कृष्णाचं चरित्र लिहिणं शक्य का? एवढं आगाध चरित्र आहे. मग काल्याच्या कीर्तनात नेमकं कोणतं सांगायचं बाबा? ऐकायला लागलात का? एवढं जर चरित्र असेल तर काल्यात कोणतं सांगायचं? महाराजांनी बांध टाकला. बांध कळतो ना, इथून इकडं तुझं आणि इथून इकडं माझं, तसा बांध टाकला. इकडचं सोडून द्या, काल्यात हे सांगायचं. कोणतं? रांगता उधळे रागिता हे रांगता उधळे. बोलू नका तिकडं, बोलू नका. मंदिरात जास्त बडबड होते. शांतता ठेवा. कीर्तन आहे काल्याचं. बोला ना. ये दशे चरित्र केले नारायणी, रांगता गोधन राखिता हे रांगता गोधन राखिता हे रांगता गोधन राखिता हे. ये दशे चरित्र केले नारायण, रांगता गोधन राखिता हे रांगता गोधन राखिता हे रांगता गोधन राखिता हे. देवाचं चरित्र वर्णन करायचं. असं थोडं दाब दिला म्हणजे बरं पडते. बाकी काय बरोबर आहे की नाही? असं घरी बी वजन टाकतोय मी असं. महाराज लोक कोणी आले की बायको रे चहा कर, ते मला नसते करीत, चला हॉटेलमध्ये भेटतो. काय मी भेट नाही कोणाला. लक्षात आलं का नाही? त्याच्यामुळे आपलं दाब देऊन बघितला. देवानं 2 दशेत चरित्र केलं. पहिली दशा रांगत असताना. दशा म्हणजे अवस्था. पुढे या कृष्ण कन्हैयाचं चरित्र ह्याच्या बापाच्या लग्नापासून सुरू झालं. ऐकायला लागलं का? कुणाच्या लग्नापासून? वसुदेवाच्या. कृष्णाच्या बापाच्या माईच्या लग्नापासून, वसुदेवान देवकीपासून ह्याचं चरित्र सुरू झालं. झालं का नाही सांगा बरं महाराज? हे असला देव आहे. मग प्रश्न असा आहे की कृष्ण चरित्राचाच वर्णन का करायचं? कृष्ण अवतारातलंच वर्णन का करायचं? राम अवतारातलं जमत नाही का काल्यात? काल दत्तात्रेय अवतार झाला कालचा. दत्त अवतारातलं चरित्र काल्याला जमत नाही का? म्हणले नाही जमत. म्हणले का? म्हणले काल्याला चरित्र लागतंय पूर्ण अवतारातलं. कोणत्या अवतारातलं? पूर्ण बी जमत नाही, त्याला परिपूर्ण असला पाहिजे. कसला असला पाहिजे? परिपूर्ण. आणि परिपूर्ण अवतारामध्ये ही 2च आहेत. लक्ष द्यायला लागले का नाही? आता बघा, देवानं 24 प्रकारे 24 अवतार धारण केले. आपल्याकडे भागवतात उल्लेख आहे. बरोबर आहे का नाही? 24 अवतार धारण केले. तसेच संतांनी किती सांगितले? संतांनी तर कानंता अवतार घेशी भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू दिना लागी. माऊली तर याच्या पुढे गेले. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवारी, अवताराच्या राशी तो हा उभा विटेवारी. शंख चक्र गदा पद्म सहित तारी, शंख चक्र गदा पद्म सहित तारी. देखिला देखिला देवाचा देव, देखिला देखिला माये देवाचा देव. शंख चक्र गदा पद्म शंख चक्र गदा पद्म सहित तारी. देखिला देखिला माये देवाचा देव, देखिला देखिला माये देवाचा देव.
अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी शंख चक्र गदा पद्म सहित हरी. अनंत अवतार मानले, अवताराच्या राशी मानल्या, पण भागवतानं किती मानले? 24. भागवतानं किती अवतार मानले? 24 अवतार. ते 24 देवानं अवतार घेतले, पण ते 24 अवतार कशा कशा पद्धतीने घेतले, किती प्रकारामध्ये अवतार घेतले, तर त्या अवतार घेण्याच्या देवाच्या पद्धती 6 आहेत. अवतार घेण्याच्या पद्धती किती सांगितल्या? बोला की 6 पद्धतीनं देवानं अवतार घेतला. एक एक पद्धत सांगतो. अवतार घेण्याची पहिली पद्धत सांगायला लागलोय, अंश. पहिली पद्धत बोला की अंश. पहिली पद्धत काय? अंश. दुसरी पद्धत अंशांश. तिसरी पद्धत कला. चौथी पद्धत आवेश. 5वी पद्धत पूर्ण आणि 6वी पद्धत परिपूर्ण. ऐकायला लागलात काय? अंश, अंशांश, कला, आवेश, पूर्ण, परिपूर्ण, या 6 प्रकारात 24 अवतार झाले. ऐकायला लागलात का? पहिला अवतार, पहिला प्रकार अंश. पहिला प्रकार काय? अंश म्हणजे काय? अंश म्हणजे थोडक्यात तुम्ही आम्ही जेवढे आहेत तेवढे सगळे देवाचे कोण आहेत? अंशच आहेत ना. गीतेमध्ये भगवान बोलून गेले, ममय वंशो जीव लोके जीवभूतः सनातनः. थोडक्यात जीव आणि देव काही वेगळे नाहीत. अव तुका म्हणे कैची कीव आणि कोठे जीव निराळा. जीव आणि देव कसे आहेत? बोला की एकच आहेत ना. तुमच्या माझ्या नावली बोलून गेले, सर्वा घटी राम देहा देही, म्हणजे सगळीकडे देव आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठल. कसे देव आहे ना तो. देव नटला नाना परी आणि भरून उरला चराचरी. सगळीकडे देव आहे का नाही? बोला की. म्हणजे पहिला देवाचा प्रकार अंश प्रकार. कोणता? तुम्ही आम्ही सगळे देवाचे अवतारच आहेत का नाही? बोला. म्हणजे आपण कसला अवतार आहेत? अंश अवतार. कसला अवतार? दुसरी पद्धत आहे अंशांश. अंश तर कळाला का? ओ बोला. मी माई शपथ हाणून घेईन बघा. तुम्ही बोलता मोकळ्या माणसं. तुम्ही असे खुनवायला लागलात काय? गाथा पाठ आहे तुमच्या का काय? मला कळणाच गेले नसतं. हो ना. माझ्या पुढे बसले एक जण मला असं करते. मला वाटतं अभ्यास होई काय की सगळं कीर्तन त्याच्याकडे बघून केलं. कीर्तन झालं म्हणलो काय अभ्यास आहे म्हणले, बहिर राहते हाणून गेले बाहेर या पुढे. त्याच्यामुळे मला बोलत चला म्हणजे लक्षात येईल. अंश कळालं का? दुसरं अंशांश. आता तुम्ही आम्ही सगळे देवाचे कोणत्या अवतारात मोडतो? अंश अवतारात. आता अंशामध्ये विशेष अंश. अंशामध्ये विशेष अंश कोण? आता बघा, गावात विशेष अंश नाही लक्षात आहे ना. गावात सगळ्यात जास्त प्राधान्य कोणाला? सरपंचाला. बरोबर आहे ना? बरोबर. गावानं मिळून त्याला तिथं गादीवर बसविलंय ना, खुर्चीवर बसविलंय ना, म्हणजे देवाच्या अंशांश अवतारात मोडतो तो. गावावर सरपंच अंशच पण विशेष आहे जरा. बरोबर आहे. तालुक्यात विशेष अंश आमदार सभापती. बरोबर आहे का नाही? जिल्ह्यात विशेष अंश खासदार. महाराष्ट्रात विशेष अंश मुख्यमंत्री. आणि देशात राजा. बोला की पंतप्रधान हा देशाचा राजा नाही. नरेंद्र मोदी हा कामाला ठेवलेला गडी आहे. खरं सांगायला हा सगळ्यांनी मिळून कामाला ठेवलेला गडी तू नरेंद्र मोदी. प्रधानमंत्री कसला मंत्री? मंत्री पण शेवटी प्रधानच आहे. शेवटी कोण आहे? प्रधानच आहे ना. कोण आहे शेवटी? प्रधान आहे. छोटा प्रधान काय मोठा प्रधान पण काय शेवटी कोण? प्रधानच आहे ना. या पुर्योनीट ऐका महिलांनी, या देशाचा राजा आहे द्रौपदी मुर्मू. राष्ट्रपती. त्याच्यामुळे जरा चांगल्या दिसणाऱ्या पुरीने ऐकायला घमेंड आहे. दिसण्यावर काही नसतंय. कुठल्याच अंगानं मुर्मू दिसाय चांगली नाही, पण देशाची मालक आहे ती. देशाची आदिवासी समाजात जन्माला आलेली बाई कोण? मुर्मू. द्रौपदी मुर्मू देशाचा मालक आहे ती. लक्ष द्यायला लागलं का? बसा खाली बसा. पुन्हा असते ते एकदा आधी नाही तर शेवटला असते. विठ्ठल 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 विठ्ठल
अंशामध्ये राष्ट्रपती कसला अंश आहे? अंश विशेष अंश ना, बरोबर आहे का नाही? म्हणजे देवानं पहिला प्रकार अंश, दुसरा प्रकार अंशांश आणि तिसरा प्रकार आहे कला. तिसरा प्रकार काय देवाचा? कला. काय देवानं कला केल्या? तसल्या कला अन्ना नाहीत ना कुठं. आहो देव कुत्र झाला. देव कोण झाला रे पोरं? कोण झाला देव? कोण झाला रे? कुत्र झाला. कुत्र कवा झाला माहिती का? नाही माहिती. कुठे गेलते तेव्हा? गावाकडे गेलते. हा ठीक आहे, गावाकडे गेलते, गावाला गेलते, बरोबर आहे का नाही? नामदेव राय ज्या वेळेला औंड्याहून परत आले त्यावेळेला परीक्षा घेण्यासाठी देव कोण झाला? बोला की आता. बरोबर कोण झाला? कुत्र झाला. बोला कोण झाला? देव कुत्र झाला. अहो देव गाढव झाला. देव कोण झाला रे? कोण झाला? कवा झाला? माहित नाही. तवा बी गावालाच गेलते वाटतं, बरोबर आहे का नाही? देव गाढव झाला. नाथ महाराज ज्या वेळेला काशीहून पाणी घेऊन आले, काशीचं कावडीनं पाणी, त्यावेळेला ह्याच्या अंगात देव मुरलाय का बघण्यासाठी देव कोण झाला सजनाव? बोला की. ह्या देवाच्या कला आहेत. देवाच्या काय आहेत ह्या? देव कुत्र झाला, देव गाढव झाला, देव डुक्कर झाला. काय काय डुक्कर झाला? डुक्कर माहिती का कवा झाला? तवा बी गावालाच गेलते का काय, बरोबर आहे का नाही? वराह रूप धरिले गाढे आणि पृथ्वी धरिली दाढे, आणि पृथ्वी धरिली दाढे, आणि पृथ्वी धरिली दाढे. वराह रूप धरिले गाढे आणि पृथ्वी धरिली दाढे, आम्ही पृथ्वी धरली गाडे, आम्ही पृथ्वी धरली गाडे. वराह रूप धरिले गाढे आणि पृथ्वी धरिली दाढे. दाढावर त्या प्रल्हाद माहिती का? मग तर प्रल्हाद, त्या प्रल्हादाचा चुलता कोण? हिरण्याक्ष. प्रल्हादाचा चुलता, प्रल्हादाचा बाप हिरण्यकश्यपू आणि प्रल्हादाचा चुलता हिरण्याक्ष. त्यानं पृथ्वी कुठं नेलती? पाताळात न्यायला तर समुद्रात उडविलती. मिळती का नाही? त्यावेळेला देवानं कुणाचा अवतार घेतला? वराह म्हणजे डुक्कर झाला देव. झाला का नाही झाला? ही देवाची कसली अवतार सांगायलोय? कला. अर्धा माणूस आणि अर्धा सिंह. नर सिंह ही काय देवाची कला. डुक्कर होणं कला, अवगाडव होणं कला, आता ही कुत्रा होणं कला. देव लुगड झाला. लुगड अवतार का नाव आहे का? स्पेशल अवतार आहे लुगड नावाचा. तुमच्या ऐकण्यात नाही. माहिती का तुम्हाला लुगड अवतार? नाही माहिती. तुम्हाला माहिती का लुगड अवतार? कुठे गेलते तुम्ही? गावाला गेलते का? तवा बी तुम्ही बी गावाला गेलते. तुम्हाला माहिती का? नाही माहिती. तुम्हाला माहिती का? कौरवी पांचाळी सभे माझी आणली, सभे माझी आणली. वस्त्र हरणे वस्त्रे, वस्त्र हरणे वस्त्रे कैसी झाली माऊली. कौरवे पांचाळी सभे माझी आणली, वस्त्र हरणे वस्त्रे, वस्त्र हरणे वस्त्रे कैसी झाली माऊली. तुम्ही गावाला गेलते पण हे होते तिथं, लक्षात आलं का नाही? कौरवे पांचाळे सभे माझी गांधीली, वस्त्र हरणे वस्त्रे कैसी झाली माऊली. अरे सवेची लुगडी आपण जहाला. ज्ञानोबऱ्या म्हणतात नेसायला वेळ लागतो का फेडायला वेळ लागतो? बोला. हो बोला की. महिला मंडळ, साडी नेसायला वेळ लागतो का फेडायला वेळ लागतो? नेसायला वेळ लागतो. मग देवानं विचार केला, हिला जर साड्या नेहून दिल्या म्या, एक एक साडी द्यायची, ती फेडायला काय एका मिनिटात दुसऱ्या सण फेडायला आहे, पण गुंडाळायला वेळ लागणार आहे ना, त्याच्यामुळे ही कुटानच नको, स्वतः देवच लुगड जा. मग सारी थी नारी थी, या नारी थी सारी थी, हे शेवटपर्यंत दुर्योधनाला कळालं नाही. ऐकायला लागलं? त्याच्यामुळे ध्यानात ठेवायचं. हा लुगड नावाचा अवतार आहे. स्पेशल अवतार कुणाचा? देवाचा. हो स्पेशल अवतार लुगड. आता किती झाले? किती झाले बघा? अंश, 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 कला. आता चौथा अवतार आहे आवेश.
चौथा प्रकार काय अवताराचा? आवेश, कायम टेम्परेचर गरम, हा कधी असं खाली नाही, कायम तापलेलं डोकं, असले अवतार आहे देवाचे. त्यात परशुराम एक आहे. कोण आहे? परशुराम. कायम गरम डोकं. 21 वेळा पृथ्वीने क्षत्रिय केली होती त्यानं. हा सोपं नाही ती. माणसाली मिशा राहिल्या नाहीत, त्या म्हाताऱ्याच्या कुराडीला मिशा होत्या. खरं सांगायला लागलो मी, परशुरामाच्या कुराडीला मिशा होत्या. कुराडीला. माणसाली मिशा राहिल्यात का आता? हा सरास मिशा माणसाने काढून टाकल्यात. आता बायकोच बेहना म्हणले मिशा काय चिहात बुरवायच्यात का? काय करायचं सांग. अवघड झालंय. पुरीनी आता काय झालंय, पुरीनी कठीण बारीक केली पोरासारखी, पोरानी केस वाढविली. दाढी नाही, मिशा नाही, इतवर केस येते, इतवर पाठी पोचतो पोरायली. एक जणाच्या बहिणीला पाहुणे बघायला आले, पुरीला पाहुणे बघायला गेले, आणि हा भाऊ गेला चहा घेऊन, पोहे घेऊन. दाढी नाही, मिशी नाही, काय नाही, केस इतकाले वाढलेले. पाहुण्याचा निरोप आला, ती बारकी पुरगी पास आहे. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद, बाकीचे जीवन जाता काय करता नाही काय. त्याच्यामुळे ध्यानात ठेवा, जरा आपण थोडे माणसं आहोत म्हणून तरी वा लग्न होस्त तरी मिशा राहू द्या, बाकी काय नाही. एवढंच सांगणं आहे माझं. मुद्दा एवढाच आहे आपला, विषय आपला एवढाच चाललेला आहे की त्याच्या कुराडीला मिशा. कुणाच्या? कसला अवतार झाला? आवेश. आवेश राग येत एकच की आवेश. हा आवेशातला अवतार किती झाले प्रकार? 4. 5वा अवतार पूर्ण. आता या पूर्ण मध्ये 2 आहेत. पूर्णावतार रामकृष्ण. पूर्णावतार रामकृष्ण. पूर्णावतार रामकृष्ण. हे गुरुजनाचा येणे करोनी संहार. गुरुजनाचा येणे करोनी संहार. पूर्णावतार रामकृष्ण. पूर्णावतार रामकृष्ण. दुर्जनाचा येणे करोनी संहार. पूर्ण अवतार रामकृष्ण. कुणाचा अवतार पूर्ण? राम आणि कृष्ण. त्याच्यात पूर्ण अवतारात 3 आलेत. पूर्ण अवतारात किती आलेत? 3. हे 2 कोणते कोणते? राम आणि कृष्ण. तिसरा पूर्ण माहिती का? एका जनार्दनी पूर्ण अवतार. एका जनार्दनी पूर्ण अवतार. निर्गुण निराकार आकारले. एका जनार्दनी पूर्ण अवतार आणि निर्गुण निराकार आकारले. कालच जन्म झाला की पूर्ण अवतार दत्तात्रेयाचा, रामाचा आणि कृष्णाचा. आता त्याच्यात राम पूर्ण आहे. माझ्या बघा इकडं, इकडं बघा, लक्ष देऊन ऐका. राम पूर्ण आहे पण परिपूर्ण नाही. कसला नाही? परिपूर्ण. कृष्ण कसला आहे? परिपूर्णोत्तम अवतार आहे महाराज. लक्षात यायला लागले का नाही? राम पूर्ण आहे फक्त राम कसला आहे? पण परी नाही ना. शास्त्रामध्ये परी नावाचा एक उपसर्ग आहे. 22. त्या 22 उपसर्गात परी हा काय? उपसर्ग आहे. आणि परीचा धंदा काय? परीचा धंदा एकच आहे, कुणाच्या बी कमजोऱ्या दाखवायच्या. शब्दच आहेत त्याचे. पण परी परंतु. काय? पण परी परंतु. बरोबर आहे का नाही? हा आता बघा काय कीर्तन झालं साठे महाराजाचं. नंबर 1 पण. पण घोळ केला का नाही? केला. हा मस्त चाल झाली. परंतु लागले का नाही? परंतु. हा बरोबर आहे का नाही? अहो रडते माझे बाळताने समजाविता राहे ना. नाना परी. आलं का लक्षात आलं का? नाना पद्धतीने परी, पण परी परंतु एका अर्थाचे शब्द आहेत. लक्षात आलं का नाही? तसा हा परीचा धंदा काय? कुणाचे बी दुखणं दिसलं की तिथं डावचायचं काम. कुणाचं? परी हा उपसर्गच तसा आहे. त्याची नियुक्ती त्याच्यासाठी शास्त्रात. कशासाठी? कुणाचं कमी किंवा जास्त असेल ते सांगायचं. हे काम कुणाचं? परीचं. मग आता राम पूर्ण आहे पण परिपूर्ण नाही. परीनं काय केलं?
राम 7वा, राम कितवा आणि कृष्ण 8वा. रामाच्या नंतर कुणाचा अवतार? कृष्णाचा. मग परीनं विचार केला, राम अवतारात जेवढे बी खाजी खोलगे आहेत, जेवढे बी कमी जास्त आहे ते उचलायचं, कात्रण कट करायचं आणि पुढच्या अवतारात नेऊन दाखवायचं. परीचा धंदा बघा, हे तुमचे मागचे कुटाने धंदा लक्षात यायला लागलाय का परीचा? हा, परीचा धंदा लक्षात यायला लागलाय का? मग रामाचं कसे, राम दिसायला लय सुंदर आहे बाबा बाबा बाबा. रामासारखा सुंदर अवतार जगात कुठला नाही, लय सुंदर. तोंड सुद्धा नाजूक असं, बरोबर आहे का नाही? एक ध्यानात ठेवायचं, काय जेवढे बी गाय तोंडे तेवढे चालीचे, ही ध्यानात ठेवायचं. लक्षात यायला लागले का? गाय तोंडे जेवढे दिसायला तेवढी चालीचे असणार. लय माणूस म्हणते गरीब आहे, जाऊ द्या. गरीब कसे ना, ह्यांच्या चाली बेकार असतात म्हणून गरीब राहिलेले असतात. स्वयंपाकवाले पैसे जाणार उगत उगत भाजीत बोटबोडीनं. हा, मीठ कमी आहे, टाक मीठ टाकणार. आता गावाची पंगत, त्या आचार्याला काय पुन्हा बुडूना, अरे चटणी जास्त झाली, पाणी टाक, पुन्हा पाणी टाक, बिघडून देणार भाजी. मंडपात येऊन बसणार. बरं इथं ग बसाव का नाही, तिकडं तोंड करून माईकवाल्या ग तोंड करणार. एखादा गायकाचा आवाज चांगला चालला की हळूच डोळा हाणणार, आवाज बिघडणार, निघून जाणार. ही धंदे, ही नाद गरीब आली, मोठ्याली नाही. काय चुकीचं बोल, काय चुकीचं बोल. बारीक जी नाद आहे, बारीक भुंगा असा, ती सगळे गरीब आली नाद आहे, श्रीमंताली नाही, मोठ्याली नसते. मोठे म्हणते चलत राहते, पण खालीवरीचा नाद गरीब आली. काय खरे का गोडे? खरंच आहे. पैसे घ्यायचे, मी लबाड बोलत नाही. लक्षात यायला लागले का नाही? काय उगा बोलून जमते काय? मुद्दा एवढाच आहे, आपला विषय एवढाच आहे. आणि आपला विषय काय चला लक्षात आहे का? राम दिसायला गरीब आहे, पण ह्याच्या एवढा कर्ज बाजारी अवतारच जगात झाला नाही. लई कर्ज आहे ह्याच्यावर लोकांचे. का कमी कर्ज आहे का? अहो इथं ग्रामपंचायतची निवडणूक म्हणलं तर धाबे बुक करावं लागते. करावं लागतात का नाही सांगा की? एखाद्या माणसानं 10,000 रुपये जर आपल्याला पुरीच्या लग्नाला ऐन टायमाला उसने दिले, तुम्ही त्याला दर बाजारी चहा पाहिजेत नाही रेणापूरला? बोला की हे ना आम्हाला उपकार ह्याची मदत केलेली. ह्या रामाची बायको हरपली. कुणाची? ह्या वानराने किती सहकार्य केलं. हो बोला की, कुणी सापडून दिली बायको? बोला चला आता. हा हनुमंतराय शेवटी वानरच की, मोठं काय बारकं काय, वानरच होते सगळे. सेतुबंधनाला कोण होते? मग महाराज मला सांगा, तुम्ही जुने माणसे पोथे पुराण वाचणारे, साधा चहा तरी पाजला का रामन? माणसं म्हणाले महाराज भारी रावा, साधा चहा पाजला का? बोला की. आज झाडाच्या पाल्यावर नेलं किंवा सगळं भागवा भागवी करून हा परीनं घेतलं काढून कात्रण. कुणी? धंदा परीचा. परीनं लगेच फाईलला जोडलं ती. बरं आता दुसरं सांगतो, ताईट बसा एकदा, ढिल्या अंगान कळत नाही. नाही बसा, बेडे बेडे सावधान. हा ऐका आता, चला इकडे बघा. ह्या बघा, लग्न करायचंय समजा, बाई संघ पुरी संघ कुणाच संघ बी, बरोबर? लग्न करायचंय म्हणल्यावर संन्यासाला मध्ये घालावं का? बोला पहिली गोष्ट. बोला आता, चला पुढे बसले. बोला भाऊ, बोला बोला. संन्यासाला मध्ये घाला नाही. बरं घातलं एखाद्या वेळेला महाराज, तुमच्या ओळखी असत्या, तुमच्या ओळखीनं बघा आता. होय ठीक आहे, मग घातलं तर घातलं, पण पुन्हा तोंडावं पाडावं का? पाडावं का नाही? पाडलं का नाही पाडलं माहिती का तुम्हाला? माहिती का? कुणाबद्दल बोलायला माहिती का? आपण हनुमंताला मध्ये घातलं, पण कुणाबद्दल बोलायलो मी? नाही देहात आहे ना, ती करेक्ट कर लागा नाही. मी लावून देतो आता बघ. अहिरावण महिरावणाची पत्नी चंद्रसेना. लक्षात आलं का नाही? कोण? चंद्रसेना. ती अहिरावण महिरावण मरतच नव्हती. काय करायचं? तिला सांगितलं की एक काम करायचं. काय? की याला मारण्यासाठी काहीतरी प्रयत्न करावा लागेल. काय करायचं? त्याचं मरण फक्त त्याच्या बायकोला माहित होतं. तिचं नाव चंद्रसेना. हनुमंताला मध्ये घातलं. माझ्या लक्षात येते, जाऊ दे आता. कुणाला मध्ये घातलं? आणि सांगितलं हनुमंता जाऊन सांग चंद्रसेनेला, म्हणा राम तुझ्या संग लग्न करायला तयार आहे, तुझ्या नवऱ्याचं मरण सांग. गेले हनुमंतराय. देवाचा आदेश आहे. म्हणले
काय त्या नासक्या शरीराचा मोह धरून बसलीस? जगाचा मालक तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे, सांग त्याचं मरण कुठे? ती बाईनं संन्याशावर विश्वास ठेवला. महाराजावर विश्वास ठेवतात की माणसे? हे महाराज म्हणायला लागले तर बाईनं मरण सांगितलं. नवरा मेला आणि सांगितलं, हे बघ बाई, रामाला वरायला लावतो, फक्त अपमान होऊ देऊ नको. काय होऊ देऊ नको? रामाचा काय होऊ देऊ नको? अपमान. ती म्हणली नाही. सजवून फुलं कॉट सजविला, फुलं टाकले, रांगोळी काढल्या. ह्या मधल्यामध्ये राजकारण केले किंवा रामानं भोंग्याला फोन केला. कोणाला? कोणाला? भोंग्याला सांगितलं मधून कोरून ठोय. कोरून घेतलं भोंग्यानं. राम गेले. बाई नटापटा करून वाट बघत बसली होती, मला रामासंग लग्न करायचे. असा पाय ठोल्याबरोबर तर कॉट मोडला. माझा अपमान झाला. राम निघून गेला. आयुष्यभर वैधव्य पत्करावं लागलं त्या बाईला. असला कुटाणा रामानं केला का नाही केला? परीनं घेतलं काढून. कुणी? परी. परीचा धंदाच आहे ना त्यो. घ्या म्हणला काढून, कात्रण काढून घ्या, पुढच्या अवतारात दाखवू द्यावालाही. कळायला लागलंय का माझं बोलणं? ध्यानात बसायला लागलंय का नाही? सख्खे भाऊ दोघ जण. एक तर दोघा भावाच्या भांडणात पडावा का? पडूच नाही. ही राम दोघाच्या भांडणात पडला आपल्या भल्यासाठी. आणि एक जणाचा काय वर घेऊन एकाला मारलं. हा बोला. वाली मारला का नाही मारला? कपटानं मारला का नाही मारला? आणि काय केलं सुग्रीवानं? मी तुझी बायको सापडून द्या, मदत करतो. बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर. माणसं अशी हँग झालीत आता, काहीच कळाना गेले माणसाली. हा, बरोबर आहे का चुकीचं आहे सांगा की? हा, मग हे परीनं घेतलं. कमी अधिक घेणार ना परी, बरोबर आहे का नाही? ह्या सगळ्या फायली घेतल्या आणि परी कृष्ण अवतारात आला. बघा हे तुमचं मागच्या अवतारातलं दप्तर. ऐकायला लागलात का? म्हणले मग मी आता परी लागलंय ना, मग मला आता परिपूर्ण आहे मी. म्हणले मग गोपाळ ते काय करायचं वानराचं? मग ते सगळे वानर गोपाळ झाले. ऐकायला लागलात का? सगळे वानर कोण झाले? गोपाळ. काहीच खाऊ घातलं नव्हतं. म्हणले आज कमी नाही, याला तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाला पोरी. पूर्ण केलं का नाही? पुरं मनुष्य तर खाऊ घातलं. खाऊ घातलं का नाही बोला की? वामन अवतारातलं एक कात्रण आणलं होतं परीनं. कुठल्या अवतारातलं? वामन अवतारात बटू वेश धारण केलं देवानं. लक्षात आलं? बळीला कुठं घातलं? त्या बळीची मुलगी, तिचं नाव रत्नमाला. नाव काय तिचं? त्या रत्नमालेचं प्रेम जडलं वामनावर. ऐकायला लागलं का? लय प्रेम झालं. दिसाय देखणं लिकरू, पण तिनं विचार केला लिकरू बारीक आहे, कसं म्हणावं आपण त्याला. मग पद्धत बदलली. प्रेमच व्यक्त करायचं पण चेंज केली पद्धत. ए बाळा, मला तुला पाजायची इच्छा झाली. कशाची इच्छा झाली? पाजायची. ते म्हणला, ती म्हणली पेतो का? म्हणला हो पेतो. कवा पेतो? टाईम आल्यावर पेतो. ती परीनं घेतलं. तसंच राहिलं होतं ते पेंटिंग मध्ये. ती परीनं कात्रण घेतलं आणि परी आला. तीच रत्नमाला पुन्हा पुतना झाली. तिथं पियाला. कळायला लागले का नाही ध्यानात? का जरा कसं तरी कॅसेट बदलावं लागायला लागली का? जरा मी पहिल्यांदा आता कसं वाटायला लागलंय बोला. आता छान. आता कसं वाटतंय? छान छान वाटतंय. आता छान वाटतंय. बरोबर आहे का नाही? मगाचा अंदाज घेत होते मगापासून. आता जमलंय का? हा, आता ध्यानात ठेवा. इकडं लक्ष द्या. इकडं बघा. ती पुन्हा पुतना झाली. म्हणजे परीनं सगळे ते काही कागदपत्र गोळा केले आणि इकडं आणले आणि देवानं ते सगळ्यांचे स्वप्न पुन्हा काय करून टाकले? पूर्ण केले का नाही केले बोला की? म्हणजे राम पूर्ण आणि कृष्ण परिपूर्ण असल्यामुळे त्यानं जे चरित्र केलं ते काल्याच्या कीर्तनात उच्चारण्याच्या योग्यतेचं आहे. म्हणून त्यानं चरित्र किती दशेत केलं? रांगता गोधने एक 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 अवस्था. रांगताना काय केलं? रांगत रंगनी चोरी धावनी धरती गवळणी.
बांधिती चरणी देती घराणी बांधिती चरणी देती घराणी यशोदे साजनी यशोदे साजनी दही दूध भक्षुनी कमाल मिळे नवल केले साधने कृष्ण आळवा आळवा भरभरी माते दावा कृष्ण आळवा आळवा दूध भक्षुनी कमाल ते नवल केले साधने रंगतरंगणी चोरी तुलोनी धावणी धरिती गवळणी हरी बांधिती चरणी देती घराणी यशोदे साजनी दही दुधा भक्षुनी कमाल मिळे नवल केले साजनी कृष्ण आळवा आळवा परतोनी माते दावा कृष्ण आळवा आळवा म्हणजे रांगत असताना चूर केली रांगायला लागला रांगू लागला अंगणी देव अंगणात रांगायला अवांगणी रांगत गुलगुला बोलत असुर रुळत चरण तळी रांगायला लागला आणि रांगण्याची पद्धत कशी वापरली तळवे तळ हात टेकीत तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत अरे वा रंगानी रंगनाथ तो म्या देखला तळवे तळहात टेकितो डाव्या गुडघ्यानं रांगतो कोणत्या गुडघ्यानं रांगायला लागला देव बोला की डाव्या गुडघ्यानं रांगायला लागला जगात लेकरू किती महिन्यापासून पुढे रांगाय सुरू करतं 6 महिन्यापासून बरोबर आहे का नाही आणि रांगायला सुरुवात केली की सुरुवातीला कोणत्या गुडघ्यानं लेकरू रांगत बोला की महिलांना विचारते हा डाव्या बरोबर आहे का नाही मोबाईलचा एवढा नाद आहे बायाली की लेकरू कोणत्या गुडघ्यानं रांगत ही बी त्यांना माहित नाही नेमकं लई नाद महाराज एवढा नाद नसावा मोबाईलचा लक्षात यायला लागले का नाही मोबाईलवर थोडासा दगड ठूस जावा एखाद्या वेळेला लई नाद आहे त्या मोबाईलच्या नादात लेकरू कसं रांगत हे बी बायानी बघितलं नाही अजून मिळच नाही तुम्हाला सगळ्या काय मठावरच्याच आहेत का काय काहीच कळा नाही गेले हा अहो एक जण मोबाईल खेळत होतं मोबाईल खेळत खेळतच दुसऱ्याच्या घरात घुसलं बाई ती त्या घरातली बायको बी मोबाईलच खेळत होती तिने मोबाईल खेळत खेळत त्याला पाणी आणून दिलं खरा नवरा आला त्या बाईचा ते बी मोबाईल खेळतच त्यानं वाकून बघितलं ते म्हणलं रॉंग नंबर रॉंग नंबर लागला दुसऱ्या घरात गेला आता काय सांगाव तुम्हाला एवढा नाद बेकार पण एक वाक्य लक्षात ठेवा जितना अंगूठा फोन पर चलता है उतना माला पर चल जाते तो भगवान मिल जाते हैं जेवढा अंगठा तुमचा मोबाईलवर चलतो तेवढा जर अंगठा माळीवर चालला तर तुम्हाला 100% देव भेटेल मोबाईलचा नाद चांगला नाही माझी विनंती आपल्या सगळ्याला लहान लेकराला तर तुम्ही मोबाईल चुकून बी देऊ नका आज 2-2 वर्षाच्या लेकराला चष्मा लागलेला आहे महाराज त्याचं कारण फक्त मोबाईल आहे मोबाईलमुळं अनेक लेकरांचे डोळे गेलेले आहेत माझी महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींना विनंती की लेकराला खेळू घालण्यासाठी दुसरं काही द्या फक्त त्याला मोबाईल देऊ नका मी तुमच्या पाया पडतो आपला मुद्दा एवढाच आहे आपला विषय एवढाच आहे रांगायला लागला आणि आपले जगातले सगळे लेकरं
उजव्या गुडघ्यानं रांगतात, एकुलता एक देव डाव्या गुडघ्यानं रांगला. कारण देव बी डाव्या आणि तुमचे लेकर बी डाव्या म्हणले मग नवल कस काय होईल, बरोबर आहे का नाही. एकटाच जगात एकच डाव्या गुडघ्यानं रांगला. नवल केवळे केवळे नकळे कानोबाचे गोडे, नकळे कानोबाचे गोडे. नवल नवल केवडे केवडे आणि नकळे कान्होबाचे कोडे. लक्षात आलं का नाही. देवाचं नवल झालं की देव डाव्या गुडघ्यानं रांगला आणि लेकर कोण्या गुडघ्यानं रांगत उजव्या, बरोबर आहे का नाही. रांगायला लागला आणि रांगत असताना चोऱ्या करायला सुरुवात केली. म्हणताना चोऱ्या करायला सुरुवात केली आणि चोऱ्या करत असताना घराने यशोदेच्या कानावर यायला सुरुवात झाली. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का किती चांगली गवळण आहे, किती चांगली सांगा बरं. यशोदे कृष्णाला सांगावे पण अण्णा काही भजनेने अशी बिघडली. अगं बाय 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 गोकुळे, बाय बाय वाल्याची मावशी का जामखेडची का काय देव जाणं कळत नाही, बरोबर आहे का नाही. लई गवळणी बिघडिल्यात ना महाराज. चांगल्या चांगल्या गवळणीचा नाश केलाय आणि बाई बाई जाते. बाई बाईच कुठल्याच गात्यात बाई नाही बुवा नाही, कळायला लागलंय का नाही. त्याच्यामुळे ती काहीच म्हणायचं नाही. कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. अगं बाई गोकुळात राहावं का जावं बाई सांग. ही बाई शब्द चरित्रातलाय, बरोबर आहे का नाही. बाई गोकुळात राहावं का जावं. यशोदे सांगितलं काय झालं, काय झालं सांगायसारखं आहे का. हा सांगायसारखं आहे. परवा आला आमुच्या घरा दारी निजला होता म्हातारा, घेऊन ताकाचा डेरा फुडिला सैरा त्यावरी. अगं सांगायसारखं नाही यशोदे. दुसरी आली धावणी आणि ग बाई काय केली करणी. पतीची दाढी माझी वेणी दोहीची गाठ बांधोनी, गाठ बाई कुणाशी सुटेना. यशोदे बाळ तुझा तान्हा. बाई जरा आगा होती. बाई उभ्या कानाची होती. कसल्या कानाची. काय मिळ की भजनेली पक्वा जेली महाराज आली उभ्या कानाच्या बाया आहेत. काय असेल ती असो लय उभ्या कानाच्या बाया. आता मला बायको पण उभ्या कानाची एक आहे. लक्ष द्यायला लागले का नाही. एकच आहे मला पण उभ्या कानाची. अशी कशी उभ्या उभ्या कान लय बायाचा अवघड आहे ना महाराज. त्याच्यामुळे मी खदरून आमच्या सासऱ्याला फोन केला. म्हणलं हिला घेऊन जा. एवढा त्रास असतो का म्हणलं. तुमच्या कर्माचे फळ आम्हाला भोगायची वेळ आली. म्हणलं हिला घेऊन जा. सासरा म्हणला लय गरम होऊ नका, एकच फळ तुम्हाला दिले अख्खं झाड मी सांभाळतोय, माझा विचार करा काहीतरी. अवघड आहे ना. सोपं आहे काय सांगा ना महाराज. हा अवघड गोष्टी तर काय सांगावं तुम्हाला. काय बाई उभ्या कानाची होती. बाईनं सांगितले यशोदे तुझ्या लेकराला नीट सांग. लई लाडकं तर गळ्यात बांधायचं. कुठं बांधायचं. मोकळं सोडायचं. लाडका जरी बांधी गळा नको सोडू तू मोकळा. ह्याला सगळे प्रमाण देतो बरं का मी. नको सोडू तू मोकळा. मोकळा सोडू नको. आणि बाई तुझ्या लेकराला म्हणाव माझ्या नादी लागू नको. माझा नाद चांगला नाही. लय बेकार बाई मी. नवऱ्याला दिवसातून 3दा हाणते. बाईला कंपनीतूनच रिवर्स गिअर आला नव्हता. कंपनीतून सिस्टीमच नव्हती रिवर्सची कोणती. महागाई चलतच नव्हती. बाई पुढं चालायची. आणि यशोदेला एक शब्दात सांगितलं बाई तुझं लेकरू राजाच आहे. तुझं लेकरू कोणाचं आहे. आणि मी जर काही बोलायला गेले मी फटकळे अंग मग बाई यशोदे गा तुला येईल राग. यशोदे गा तुला येईल राग. यशोदे गा तुला येईल राग. यशोदे
बाई तुला राग येईल. तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग, तुझ्या लेकराला काहीतरी समजून सांग, नाही तर माझ्यासारखी आगाव बाई या जगात दुसरी नाही. त्याला म्हणा नीट जरा हिशोबानं. यशोदेनं सांगितलं होय ग. 10:30च्या 11:15 ऐकायला लागले. 12:30 वाजले. हा असलंच आहे तसलंच आहे. काय माझ्या गावात एकटीच लेकरू या, बाकीच्या वांज येता बघे. हा माणूस म्हणतंय जाऊ द्या जाऊ द्या, आमच्या मालकाला राजकारणाचा नाद आहे. 5 वर्षाला फारम भरतेत. काय भरतेत? फारम 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 फॉर्म नाही, फारम 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 भरायचा नाद आहे. 4-2 मतं कमी पडते. पण माझ्या लेकरावर जर आळ घेत असताल तर राजकारण गेलं चुलीत. काय समजायला लागलात का तुम्ही? हा काय समजायला लागलात? काय नवीन आलो आपलं हे काय समजायला लागलात काय तुम्ही? हा माणूस म्हणताय जाऊ द्या अशी यशोदा म्हणायला लागली. मी नाही लक्ष द्यायला लागले का नाही? हा आणि माझ्या लेकरावर आळ घ्यायला तुम्ही किती शहाणे आहेत मला माहित नाही का? हे 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 हा अगं तुम्ही 12 घरच्या 12 गोकुळच्या नारी, 12 घरच्या 12 गोकुळच्या नारी, 12 घरच्या 12 तुम्ही लपून याचा भौरा एका सारंगरा. तुम्ही 12 घरच्या 12 गोकुळच्या नारी, तुम्ही 12 घरच्या 12 गोकुळच्या नारी. गोकुळच्या नारी. तू वाजव थोडस. टोपी त्यांची घे आता, काही अडचण नाही. तुम्ही 12 घरच्या 12 गोकुळच्या नारी. माझ्याकडे लक्ष द्या. महाराज म्हणतात इकडे बघा की आता त्याच्यापेक्षा दिसाय मी बरा आहे. इकडे बघा माझ्याकडे. हा इकडे लक्ष द्या. त्या दोघांपेक्षा बरा आहे मी नाही का? होय काय बरोबर आहे. हा तुम्ही लपून याचा भौरा आळ घेता शारंग धरा. आणि तुम्ही 12 घरच्या 12 गोकुळच्या नारी. 12 घरच्या 12 जणी माझ्या लेकरावाळ घेतात. लाज वाटते का तुमच्या जीवाला? माणूस 10:30 पासून ऐकत आहे. हा काही वाटत का तुमच्या जीवाला? माझ्या लेकरावाळ घेतात होय गे. हा पहिल्यापासून एवढ्या बिनलाज आहेत का ग? अशी यशोदा म्हणायला लागली. कोण म्हणायला लागली? हा बरं माझ्या लेकरावाळ घ्यायला माझ्या लेकराच्या वयाचा विचार करावा. 5 वर्षाचे माझे बाळ, 5 वर्षाचे माझे बाळ, 5 वर्षाचे माझे बाळ, 5 वर्षाचे माझे बाळ. अंगणी माझ्या खेळे, अंगणी माझ्या खेळे, म्हणा म्हणा खेळे गे अंगणी माझ्या खेळे. कालटकन घेता आळ गे गोकुळच्या नारी, कालटकन घेता आळ गे गोकुळच्या नारी. आळ गे गोकुळच्या नारी, आळ गे गोकुळच्या नारी. 5 वर्षाचे माझे बाळ. किती वर्षाचं? 5 बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ बाळ दिसतय गोजिरवाने. काय सांगता गाराने ग. लक्ष द्यायला लागले का नाही? 12 घरच्या आणि असू दे कसलं बी असू दे. आमचं काळल कसलं लंगड खुळ. तुला काय करायचंय? कसलं कासाना कसलं बी माईला अप्रूग आहे ना? होय बरोबर आहे का नाही? माईला प्यार आहे. कसले बी असो तुला काय करायचंय? माझी मला प्यार आहे. सावळा ग चिमणा माझा, सावळा ग चिमणा माझा, गवळणीत खेळे राजा, गवळणीत खेळे राजा, गवळणीत खेळे राजा. तुम्ही मोठ्या ढाल गजा ग गोकुळच्या नारी, तुम्ही मोठे ढाल गजा ग गोकुळच्या नारी.
गोकुळच्या नारी शाबास. अगं तुम्ही 12 घरच्या 12 घनसर आपलं हे गोकुळच्या नारी. आता गडबडीनं झालं की होय. माझं लेकरू है सावळा ग चिमणा माझा. असं सावळा आहे माझा चिमणा आहे असं लेकराला माणूस असं माय माय माझं सावलं सावलं म्वा! असं करते काय माणूस सांगा बरं. करते का नाही माणूस बोला की. माझा वाघ वाघ माझ्या पिलू करते का नाही माणूस असं बोला की. करते का नाही लेकराला. माझा सावळा माझा चिमणा माझा वाघ माझं पिल्लू म्हणायचे का नाही लेकराला बोला की. म्हणायचे का नाही. म्हणत होते आता पिल्लू म्हणतेत पण बायकोला बायकोला पिल्लू म्हणतेत का सांगा बरं मला. लई दुनिया बदलली महाराज. बायकोला पिल्लू आणि ती म्हणती काय रे राहुल असला काळ निघाला. अरे काय बिघडलात का काही लाजा गिजा हाईत का नाही काय काहीच नाही. घेणं नाही देणं नाही काय नाही महाराज काय नाही. लय अवघड आहे. काल माझी बायको मला म्हणली भांडे घासून घ्या. मला शिवच मारीन म्हणलं महाराज आहे मी. माझ्या मनावर चालायचं. मी आधी धुणार मग भांडे घासणार. नाही कार्यक्रम वजनात असते आपला. लक्ष द्यायला लागलंय का नाही. लय कळलं म्हणा तू वजन आता चलती पुढे सांग का आहे ती. लक्षात आलं का नाही. माझा वाघ माझं पिल्लू जसला असन तसलं. तुम्हाला काय करायचंय. माझा सावळा माझा चिमणा बरोबर आहे का नाही. तुम्ही एक काम करा. माझ्या लेकरावर जर तुमचा खरोखरच संशय असेल तर तुम्ही त्याला मला मुद्द्यासहित माझ्या समोर हजर करा. ते म्हणले ठीक आहे. लक्ष द्यायला लागले का. वा माघारी निघाल्या महागारी. इकडून रेणापूर फाट्याकडे चालल्या. तिकडून एक शिकलेली गवळण आलती. कसली शिकलेली MH 85ची. एज किती तिचं 85. MH 85ची गवळण 24ची नाही 85ची. 85ची गवळण. अशी इंदिरा गांधी कंपनीचा कट हाणलेला. कोणत्या कंपनीचा इंदिरा गांधी कंपनी कट हाणलेला. पंजाबी ड्रेस घातलेले आणि ती अशी ती झोळी अडकिलेली. सर्प पर्स 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 सर्प झालं काहीच नसतंय त्याच्यात. ती माझा मित्र आहे आळंदीला. आम्ही दोघं सोबत होतो. भैरू शिंगारे सोबत होतो आम्ही. दारूचा भैरू शिंगारे आम्ही दोघं सोबत आळंदीला. आम्ही इंद्रायणच्या घाटावर गेलो तर आम्हाला पर्स सापड. ती शिकलेली. थोडं काय नाद आसन बायालीन काय नाही की. 4-6 महिन्यात लातूरला राहतात. लेकराला ते शाळेत घातलेले असते भाकरी घालायला. बरोबर. किती महिने 6 महिने ट्युशन पुरते लातूरला राहतात. असला जर आकार आणतात म्हणतात अण्णा. बरोबर. अगा माय माय खेड्यातल्याच म्हणा. इकडं डांबरी मेन कापड इकडले गावाकडले डांबरी मेन कापड. ढेकळामध्ये खुरपाय नेली तर ढिकुळे का बाई ओळखू येत नाही असल्या बाया. पण आकार अगा माय 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 माय. लातूरला राहायला जावा तर 6 महिन्यानं गावात काल्याचं कीर्तन असावा. चष्मा काय घालत्यान साईड पदर काय काढत्यान. भवयाचे केस काय कापते. ह्याला का मोळ बसत होय कमन कापित. भवयाचे केस आणि बसताना असे शायनिंग मध्ये बसत्यान आणि बसताना म्हाताऱ्या बाई पशी बसणार. जिला त्याच्यातलं तिनं अजून रेणापूर बघितलेलं नाही असल्या म्हातारी पशी बसणार आणि तिथं जाऊन वजन हाणणार. शुद्ध बोलणार. आमचे ते नाव आमच्या त्यांचं नाव आमचे ते नाव. अगं तुमचे ते त्या म्हातारीनं भोंगळे बघितले. तिला कशाला सांगायला लागलीस तुमचे ते. तू ह्या नवऱ्याच्या बाळात पणच त्या म्हातारीनं केलेलं आहे. आणि आमचे ते ना आमचे हे ना तुमचे ते गावाची कुपाटी लावून लातूरला राहायला गेले. तुला माहित नाही त्यानं एका बी दुकानदाराची उधारी दिलेली नाही. पारू तू काला आलीस. तुला काय माहिती ह्याच्यातलं. आकार आणायचा नाही घेण्या देण्याचा. लक्ष द्यायला लागलंय का नाही. विनाकारण आहेत का नाही अशी लोक सांगा बरं. विनाकारण आपल्याला लई येते अशी शायनिंग हाणायची नाही घेण्या देण्याची. कळायला लागलंय का नाही. ह्याचं काय खेड्यापाड्यातली माणसं आहेत ना. हिनं विनाकारण आकार आणला. कुठे गेलतात गो. ती म्हणली कुठं बी जाऊ दे पण आंबट करू नको. एक जण म्हणली नंदाच्या घरी गेलतो कृष्ण खोड्या करायला. ही काय म्हणली माहिती का. माझ्या पण कानावर आलंय ग. मला दाखवा ग म्हणली. मी त्याला नीट करते. ते म्हणल्या नको ना आधी लागू लय बेकार आहे ते. मला दाखवा मी नीट करते. मी शिकलेली आहे. दुसऱ्या म्हणल्या माय शिकलेली आहे काही करीन बंदोबस्त. दुसरी म्हणली करीन तर करीन नाही तर करून घेईन तोंडाचा मसोबा. दुसरं काय म्हणली. कस काय. ती म्हणली तुला माहित नाही ह्याची खोड. म्हणली काय करते काय करते. नाथ महाराजाची गवळण आहे. काय करते सांगू नये आम्ही आणि तुम्ही ऐकू नये.
म्हणजे बोला काय करते सांगायसारखं नाही. गप कुणी गळ्यात उडी हाणून मुका घेते. हे म्हणल्या घेऊ दे की काय बिघडायला लागले, घेऊ दे मुका घेतला. लेकरू किती वर्षाचे आणि म्हातारी 85 वर्षाच्या म्हातारीचा 5 वर्षाच्या लेकरानं मुका घेतला तर बिघडलं कुठं बोला की, बिघडलं का? घेऊ दे. आता मॅ समजा हे लेकर आहेत बारके आमच्या संस्थेतले, तर उचलायचं नाही एखाद्याचा मुका घ्यायचा. कुणी काही म्हणणार आहे का? मला म्हणणार आहे का सांगा नाही. आणि हिने करायचा मुका घेतलं नाही घेतले काय? मला विचारणार नाहीत का आमच्या म्हाताऱ्याचा मुका का घेतला हो तुम्ही? विचारणार नाहीत का घरचे माणसं? मला सांगा की. आणि लेकराचा मुका घेतले कोणी विचारील का? नाही. घेऊ दे म्हणली, घ्यायचा तर घ्यायचा. ती म्हणली घेऊ दे, घेतला तर घेतला. मुका घेतला म्हणून बिघडलं कुठं? बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही सांगा? घेऊ दे. इकडे बघा ना माझ्याकडे. घेऊ दे म्हणली, घेतला. मग हिनं काय केलं? इकडे बघा माझ्याकडे लक्ष दे, तुमच्या लक्षात येण्यासाठी सांगतो. देव म्हणला हिला झपका दाखवावं लागते. बाई अडवणी करायला लागली जरा. बरोबर आहे का नाही? देव रांगतच पलीकडल्या गल्लीतून आला. हे बाकीच्या जुन्याली माहीत होतं उडी हाणून मुका घेते म्हणून. माणसं घरचे इथंच आहेत. जुन्यानी बघितलं की माय आला गाय म्हणणं उडी हाणणं पळणं. महाराज कळायला लागले का नाही? कळालं का नाही कळालं? पण इकडे बघा माझ्याकडं ही जी नवीन होती ना, नवीन जिनं देवाला कधी बघितलं नव्हतं, कोण? 85 वाली. तिनं बघा इकडे बघा माझ्याकडे. तिनं असं कृष्ण ग बघ, ती भागवतातले रंग होते मी भारी. लक्षात आलं का? आता वेळ कमी मला जरा. इकडे बघा ना, अशी बघायला लागली. नवीन होती ना ती, अशी बघायला बघतच राहिली. आणि काय म्हणली माहिती का? गाव येड आहे आपलं, हे कशाला चोऱ्या करीन ग? किती देख नाही, किती रूपवान आहे, किती सुंदर आहे. तुम्ही टीव्हीवर बातम्या बघितल्यात का? पटकन बोला किंवा आता वेळ कमी. हा, टीव्हीवर बातम्या, वर हेडलाईनच्या बातम्या असतात आणि खाली एक पट्टी चालली असते, ब्रेकिंग न्यूज. बरोबर आहे? वर कोणती हेडलाईन आणि खाली ब्रेकिंग. बाई सुरुवातीला हेडलाईनच्या बातम्या देत होती. काय सुंदर आहे, काय गोंडस आहे, काय रूपवान आहे, किती मस्त आहे, कसे डोळे, कसे केस, कसे ओठ. हेडलाईन. पण हळूच खाली पट्टी यायची, लहान आहे. पट्टी वाचली का नाही वाचली? नाही वाचली. वाचली का नाही वाचली? गवळण म्हणत होती दिसाय चांगला आहे, सुंदर आहे, रूपवान आहे, पण काय करावा, लहान आहे. थोडा मोठा पाहिजे होता, तुझ्या संग लग्नच केलं असतं. पट्टी वाचली का? पण बाईनं विचार केला, प्रेम व्यक्त करायचंय ना, प्रेमाला वयाचं काय बंधन आहे? उचलायचं आणि मुका घ्यायचा. उचललं आणि तोंडाला तोंड लावून मुका घेणार, तेवढ्यात ह्याला पट्टी आठवली. ह्यो म्हणला, बाई म्हणतो थोडा मोठा पाहिजे होता. गप कोणी तोंडाला तोंड लावलं की 35 वर्षाचा झाला. जी दाढी टुसली, मयो म्हणणं उडी हाणणं पळणं. याच्या खोड्या किती सांगू, अनेक पद्धतीच्या खोड्यानं देवानं केल्या. आणि मग एके दिवशी देवानं विचार केला आणि हे सोंग सारीले या रूपे हे सोंग सारीले या रूपे आनंदे. हे सोंग सारीले कमी. आपला आवाज पुरत नसला की असं म्हणायचं. लक्ष द्यायला लागलं का नाही? महाराज म्हणतात ते केलं देवानं, हे सोंग सारिले
या रूपे अनंते. देवानं हे काय घेतलेलं होतं? सोंग घेतलेलं होतं. आणि पुढेही बहुत करणे आहे का नाही? हे करणे नाही. काय करणे? काय करणे नाही माहिती. काय करणे नाही माहिती. काय करणे नाही माहिती तुम्हाला? नाही माहिती. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने. 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 नारायणे अवतार केला. नारायणे अवतार माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. हो बार कुमार. हो बार कुमार. टाळी वाजवा. हो बार कुमार. हो बार कुमार. हो बार कुमार. हो बार. आहे काय करणे? जेवण करणे नाही. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने. काय करणे? धर्माची संस्थापना. त्याच्यासाठी केला नारायणी अवतार. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. ऐसे दे प्रेम काही कळा. अभंगाचा भाव सांगितला. एके दिवशी यशोदेने धरिला कारी बैसविला मांडीवर बसविलं. मुख पसरवणी करतो थोड्या नको करू. माझे बाबा 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 माझे बाबा माझे बाबा माझे बाबा माझे बाबा. कमाल आहे ना. माझे बाबा. इथं काही नाही. यांचे भांडणं लागले बघा. आगा तुला तिथं लोय आवाज चलतो ह्यांचा. इथं म्हणलं की जीव जातो. महाराज कीर्तनात टाळी वाजव म्हणलं की वाजवीत नाही. आणि नातवंड खेळवायचं असल्यावर तिथं माणसाला देवदेवाचा खटाळाच आहे. काही बी म्हणा. बरोबर आहे का नाही? काय असेल ते असं. यशोदा मातेनं जवळ बसविलं सांगितलं कृष्णा खोड्या दे टाकून. यशोदे नाही आले पाणी. माझ्याकडे लक्ष द्या. यशोदा मातेचे डोळे पाण्यानं डबडबले आणि सांगितलं कृष्णा आजपासून मी सांगन ते ठीक आहे. आई काय करू? उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना. ठीक आहे. देवानं सांगितलं काय अडचण नाही. देव माडीवर गेला. कुठं गेला देव? माडी. जुन्या काळात माडी असायची ना. हा माडीवर गेला. आता नाही पहिल्या माड्याच असायच्या महाराज. माडीवर गेला देव आणि आवाज दिला गोपाळानं. हे पेंद्या बोबड्या सुदाम्या. ते तिकडून म्हणला काय रे? अरे अर्च्या आपलं हे ते या रे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. या रे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. रे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. या रे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. माझ्याकडे लक्ष द्या. सगळे गोपाळ गायी घेतल्या आणि नंद राजाच्या दरबारात सकाळी 7 वाजता शिदोऱ्या घेऊन आले. आता एक 5 मिनिटं शांत न बोलता कुणी विक्षेप न करता आपापल्या शिदोऱ्या घेऊन सगळे गोपाळ आले. गायी घेतल्या आणि आवाज दिला यशोदा मैयाला. मैया ए मैया काय रे सुदाम्या? कन्हैया उठला का? नाही अजून कन्हैया उठला. उठव कन्हैयाला. कन्हैयाला झोपेतून उठवलं गेलं. कन्हैया चाल बाबा आपल्यासोबत स्नान घातलं. मैयाचे डोळे पाणावले. लेकरू आज सोडायचे. बरोबर आहे का नाही? खरं सांगा बरं. इथून लातूर 20 किलोमीटर असेल. लातूरला जरी लेकरू शाळेत पाठवायचं झालं तरी डोळे भरून येतात का नाही? येतात का नाही सांगा? मग हा तर देव होता.
आता देव जाणार आहे म्हणले. यशोदेचे डोळे पाण्यानं डबडबले आणि आईच्या डोळ्यात पाणी म्हणून कन्हैयानं कडकडून मिठी मारली. आई काळजी करून, शेवटी आई ती आई असते, बाप तो बाप असतो. खरं सांगू, स्वामी विवेकानंद असं म्हणतायत की जिच्या समोर उभा राहिल्याच्या नंतर आपोआप तोंड उघडलं जातं तिचं नाव आई, आणि ज्याच्या समोर उभं राहिलं की तोंड बंद होतं त्याचं नाव बाप. बापापुढं तोंड बंद होतं, आई पुढं तोंड उघडलं जातं. आई आई असते म्हणून डोळे बंद त्या ठिकाणी कन्हैयानं बंद केले. हातात हात धरला यशोदेनं आणि बोबड्याच्या हातात दिला आणि सांगितलं, जवळ हीच खेळा, जाऊ नका धुरी, सांभाळा मुरारी प्राण माझा. प्रेम होतं त्यांचं खूप. देवाला सांभाळा असं सांगितलं गेलं आणि देवाला सांभाळा म्हणून सांगितल्याच्या नंतर महाराज सगळे गोपाळ रानात गेले, खेळ खेळले आणि खेळ खेळत असताना सूर्य माध्यान्नावर आला. काल्याचा टाईम 12च आहे महाराज, म्हणजे आकडा दिला नाही पण सूर्य माध्यान्नावर आल्यावर काला झाला. बरोबर आहे का नाही? आपल्याकडे थोडं लांबत जातं, वेळेमुळं कमी जास्त होते म्हणून जवळजवळ 1 वाजला. सूर्य माध्यान्नावर आला आणि सूर्य माध्यान्ह आल्याच्या नंतर सगळ्या गोपाळांना कमलाकार बसवलं आणि देवानं तो काल्याचा प्रसाद सगळ्यांना वाटला. तोच काला आपल्याला त्या ठिकाणी खायचा आहे ही आपल्याला विनंती आहे. घनसरगावमध्ये भारतीबाबांच्या पवित्र दरबारामध्ये बुवांची भारतीबाबाची सेवा, भगवान दत्तात्रेयाची सेवा आपल्या सगळ्याच्या वतीनं. आमच्या दौलत गुरुजींनी मला फोन केला होता, म्हणले असा असा कार्यक्रम आहे आणि आपल्याला तुम्हाला यावं लागेल म्हणून प्रदीपजी देशमुख त्यांनी माझी संपर्क करून या सेवेचं निमंत्रण माझ्यापर्यंत दिलं. तुम्ही सगळे जमलात. आमचे नामाचा गजर यूट्यूब चॅनल आहे, त्या चॅनलवर हे सगळं कीर्तन आपल्याला बघायला मिळणार आहे. आपण त्याच्यावरही ते कीर्तन नक्की पहा ही आपल्याला विनंती करतो. त्यांना मनापासून धन्यवाद. तुम्हा सगळ्याला धन्यवाद. चांगलं जगा, चांगलं वागा, जीवनाचा प्रवास चांगला करा, आनंदी राहा, प्रेमानं राहा, आयुष्यावर नाराज होऊ नका. सुखदुःख प्रत्येकाच्या जीवनात येत असतात. गरिबी आली तर लाजायचं नाही, श्रीमंती आली तर माजायचं नाही. लक्षात आलं का नाही? मस्त राहायचं, आनंद. माझ्याकडे बघा, मी 12 महिने 24 तास आनंदी असतो. मैं मेरे मस्ती केली जीता हूँ. आपल्या आनंदात असतो आपण. आपल्याला कोणाचं सुख नाही, कोणाचं दुःख नाही. कोणी मंत्री हो, कोणी मुख्यमंत्री हो, आपल्याला काही घेणं देणं नाही. लक्षात यायला लागले का नाही? काय करायचं आपल्याला कष्ट केल्याशिवाय मिळणार नाही. कोणाच्या राजकारणात डोकं घालायचं नाही, कोणा पक्षात नाही, कोण जात नाही, पात नाही, काय नाही, काय घेणं देणं. माणूस आहेत, माणसासारखं जगायचं. माणसा आता तरी माणसात कळायला लागले. वैर करू नये कुणाशी, राग धरू नये कुणाचा, अजिबात नाही. माणसासारखं राहा, आनंदानं प्रेमानं राहा, आयुष्यावर नाराज होऊ नका. सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्णविराम. सर्व ही ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी बसले, तुम्हाला धन्यवाद देतो. जवळजवळ आज किती तारीख आहे? 15 तारीख आहे. डिसेंबरची 15 आहे. अजून 15 दिवस राहिले. बरोबर आहे का नाही? हे आपलं वर्ष तसं खरं म्हणजे आपलं मराठीप्रमाणे कधी वर्ष गुढीपाडव्याला नवीन वर्ष लागतं, पण पाश्चात्य संस्कृतीनुसार 31 डिसेंबरच्या नंतर 1 जानेवारीला जर आपण नवीन वर्षाचं स्वागत करत असू तर 31 डिसेंबरच्या दिवशी नवीन वर्षाचं स्वागत करत असताना आपण आपल्या गळ्यात माळ घालून, पवित्र तुळशीची माळ घालून, व्यसन न करता, दारू न पिता आपण खऱ्या अर्थानं हे 31 डिसेंबर साजरं केलं पाहिजे. आणि ज्यांना करायचंच असेल 31 डिसेंबर दारू पिऊन साजरं करायचं, काय करायचं करा, पण धार्मिक स्थळावर, धार्मिक ठिकाणी, ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले आहेत, अशा किल्ल्यावर तरी तुम्ही व्यसन करू नका. त्याचं पावित्र्य तुम्ही राखा ही आपल्याला विनंती करतो. आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आपल्याला जे सेवेचं निमंत्रण दिलं त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. मला अजून 2 खळे येतं, आपलं कीर्तन येतं, त्याच्यामुळे माझ्या मागे गडबड आहे. एवढंच आहे. हे सगळं हे नामाचा गजर आपले तुमच्या जवळचेच आहे, त्यांच्या ह्याच्यावर हे सगळीकडे महाराष्ट्रात प्रसिद्ध चॅनल आहे नामाचा गजर. आता लगेच यूट्यूबवर तुम्हाला बघायला मिळणार, हे मरुस्तर बघायला मिळणार, म्हणजे मी नाही तुम्ही, हां हे लक्षात ठेवा. सगळं आपल्याला बघायला मिळणार. सगळ्याला धन्यवाद. माझ्या वाणीला ठिकाणी पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली विना तो इकडे तो विना मंदिरातला ऐकाय बी येत नाही. लक्षात नाही ना माऊली, ज्ञानेश्वर माऊली. बस विठ्ठल टोपलं उपरणं, टोपलं उपरणं, कंठी शिंकी लाविले दुरी होतो तिघाची
तुम्ही वारे दोहीकडे मुख बटोरे हा वाहतीच्या धारा घ्यारे डोळेच्या तो तुम्ही वारे दोहीकडे मुख बटोरे तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरो तुका म्हणे हाती टोका आणि कवने गेलो तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरो कंठी धरला कृष्णमणी अवघाजने प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णव निकाश वाकुळ्या ब्रह्मादिका उत्तम लोका दाखव काला वाटो एकमेका वैष्णव निकाश तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी गाडे काला वाटू एकमेका वैष्णव निकाश बोलिले कोले वेडे वाकुळे